मार्गशीर्ष महिन्यातील हा आहे शेवटचा गुरुवार. तर ह्या गुरुवारी प्रत्येक महिलेने काहीतरी नवीन गोड पदार्थ केलेच असतील. पुरणपोळी, खीर, शेवयाची खीर, तांदळाची खीर आणि आपण आज सोनाली किचनमध्ये तयार केली आहे खपली गव्हाची खीर. 2 पदार्थ केले, दोन्ही काही दाखवले नाहीत, फक्त खपली गव्हाची खीर दाखवली आहे. मटर आणि बटाट्याचं मिक्स भाजी आहे ते उद्या तुम्हाला दाखवण्यात येईल. खूप सुंदर अशी भाजी तयार झाली. पण आज बघूया गोड असा पदार्थ शेवटच्या गुरुवारी प्रसादसाठी केलेला खपली गव्हाची छान अशी गोड खीर. तर इथे घेतली आहे पावशेरपेक्षा थोडीशी कमी खपली गहू घेतले, पॉलिश केलेलं आपल्याला बाजारामध्ये मिळतंच. त्यामध्ये घालायचं इंद्रायणी तांदूळ, जे चिकट भात होतो ना तो घ्यायचा अर्धी वाटी आणि त्या गव्हामध्येच मिक्स करून घ्यायचं. कुकरमध्ये मी इथं शिजवणार आहे. स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचं आणि शिजण्यापुरती ह्यामध्ये पाणी घालायच्या आणि 5 शिट्ट्या करून घ्यायचं. तर 5 शिट्ट्यामध्ये ही गहू आहे ना चांगलं शिजलं जातं, तांदूळ शिजलं जातं. तांदूळ घालण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते, खीर आहे ते खीराची कन्सिस्टन्सी आहे ते एकदम घटसर होते, क्रीमी टाईपमध्ये लागते. तर ह्यामध्ये मी खजूर घातलं नाही, जास्त ड्रायफ्रूट घातले नाहीत किंवा जास्त वेगळा असं काही तर पदार्थ घातला नाही. फक्त 2-3 पदार्थ घालून नाही खीर अगदी अजब केली आहे. खूप सुंदर अशी केली आहे. हॉटेलमध्ये किंवा तुम्हाला जे आपल्याला देवळामध्ये मिळते ना तशाच पद्धतीने ही खीर आपण घरच्या घरी कशा पद्धतीने करायची, थोड्या फार टिप्स वापरून किंवा घरामध्ये असलेल्या वस्तूपासून. तर गुळ घेतला आहे. गुळसुद्धा आपल्या आवडीनुसार घ्यायचं. आमच्या घरामध्ये जास्त गुळ आवडतो, म्हणजे गोड आवडतं, त्यामुळे इथं गुळ मी घातला आहे. किंवा गुळाऐवजी साखर घातली तरी सुद्धा चालते. पण खीर आहे ती गुळाशिवाय चांगली लागत नाही. खीर म्हटलं की गुळ हे दोघांचं समीकरणच असतं. तर आता हे आपण टोपामध्ये काढून घेतले, म्हणजे पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. गुळ घालायचा, त्यामध्ये गुळाचं पाणी तयार होतं, त्यामुळे त्या गुळामध्ये सुद्धा ही खीर शिजली जाते. थोडंसं मी पाणी उकळायला ठेवलं आहे, 1 वाटी 1-1.5 वाटी, म्हणजे ते सुद्धा पाणी घालणार आहे ह्यामध्ये. कसं असतं, थंड होईल तसं ही खीर आहे ते घटसर होते, त्यामुळे पाणी दूध काय असेल ते उकळताना घालाल तेवढं चांगलं शिजतं सुद्धा चांगलं. आणि ह्यामध्ये दुधात शिजते किंवा पाण्यात शिजलं की आणि जरा छान अशी ही गहू आणि तांदूळ मिक्स होते व्यवस्थित. तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत, म्हणजे विलायची घेतली आहे सोलून, ही आहे सुंठपूड आणि ह्यामध्ये घालायचं आपण मिल्क पावडर 2-3 चमचे, जितकं पाहिजे तेवढं तुम्हाला. तर इथं आहे कस्टर्ड पावडर घातली की ह्या खिरीला ना वेगळी अशी चव येते, त्यामुळे कस्टर्ड पावडर घालायला अजिबात विसरू नका. ही आहे दुधावरची शाई. आपली आई कशी बाजूला लोणी काढण्यासाठी दुधाची शाई ठेवते ना, त्यातली जर शाई घ्यायची आणि मिक्सरच्या जारमध्ये घालायची, त्यामध्ये घालायचं दूध, हे सर्व बारीक होण्यासाठी. आणि हे झालेलं बारीक झालेलं मिश्रण, म्हणजे हेच बघा अबराका डबरावाले मिश्रण मस्त असं, ह्याच्यामुळंच खीर आहे ते छान स्वाद होत, म्हणजे छान असं स्वाद येतो ह्या खिरीला. अगदी नेक्स्ट लेवलला अशी चवीला जाते. तर चला आता हे सगळं घालून घेतलं आहे. थोडंसं दूध घालून खंगळून हे घातलं आहे भांड्यामध्ये. विलायची घातली आहे. जायफळ असेल तर प्लीज घाला, माझ्याकडं नव्हतं त्यामुळे मी इथं जायफळ घातलं नाही. सुंठपूड घातलं आहे. तेल घालायचं, तूप घालायचं. तेलासारखंच दिसत आहे, हे तूप आहे, नुसतंच जस्ट कडवलं होतं आणि ते तूप इथं घातलं आहे मी. आणि तुपानं सुद्धा छान असा स्वाद येतो. तूप घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी रट ही खीर शिजवून घ्यायची. जितकी जास्त वेळ तुम्ही शिजवाल, म्हणजे जसं ही खीर शिजवाल ना तशी ही जी चव छान असं वाढत असते. तर बघा घटसर अशी झाली आहे, कन्सिस्टन्सी छान झाली आहे, कारण की यामध्ये घातला आहे आपण इंद्रायणी तांदूळ. नक्की घाला ते. आणि सर्व झालं की त्यामध्ये घालायचं चिमूटभर मीठ. कुठलाही गोडाचा पदार्थ असू दे त्याला थोडंसं मीठ घातल्याशिवाय चव लागत नाही, नाहीतर तो पांचट लागतो. किती पण चांगलं करा, किती पण काही घाला, ड्रायफ्रूट घाला, काय घाला, त्याच्याशिवाय म्हणजे थोडंसं मीठ असल्याशिवाय ह्याला चव लागत नाही. मीठ घालायचं शेवटीला. तर आता आपण ड्रायफ्रूट घातले आहेत आणि सगळं तळून घेतलं आहे. मनुके आणि बदाम होतं माझ्याकडं, ते तुपामध्ये छान तळून घेतलं आहे आणि नैवेद्याची थाली केली आहे लगेचच. बघा आज आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. महालक्ष्मीची आपण पूजा करतो, आरती करतो आणि नंतर गोडाचा पदार्थ किंवा नैवेद्याचं ताट तयार करतो. माझी मुलगी तर वाचायला बसली आहे आणि नैवेद्य इथं मी केलं आहे बघा. वरण भात, भाजी केली आहे आणि ही खीर आणि मस्त आपलं जेवण छान तयार झालं होतं. खीरसुद्धा सुंदर झालती आणि आपली सोनाली किचनचे सगळे पदार्थ कसे एकदम भारीच की हो.